सहलीला 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 जाया सहलीला. ओय बच्चे मंडळी, मोठे थोर लहान आणि कॅमेऱ्याच्या पलीकडचे माझे सगळे VIP भाई लोक, सगळ्यांनी गाडीचा सीटबेल्ट नाही तर मनाचा उत्साह एकदम घट्ट बांधून घ्या. कारण आता आपण निघालो एका भन्नाट फॅमिली पिकनिकला आपल्या लाडक्या मस्तवाल अलिबागच्या दिशेने. चला तर मंडळी, बसला पहिला गिअर लागलाय, हॉर्न वाजलाय आणि आता सुरू होतोय आपला ऑपरेशन अलिबाग. पण थांबा, गाडीने अटल सेतू पार केला नाही तोच पोटातल्या उंदराने कुस्ती खेळायला सुरुवात केली. पेट में चूहे कूदने लगे भाई लोग. मग काय, आमचा पहिला नियम, पहिले पेट पूजा फिर काम दूजा. चलो तो भाई लोग, पहिले पेट पूजा करेंगे फिर फुल चार्ज होके डांस फ्लोर उखडेंगे. आणि मित्रांनो, खरी गंमत तर पुढेच आहे. एका बाजूला आपला मऊ मऊ उपमा आणि तुपातला पिवळा धमक शिरा. असा काही ताव मारला ना भावानो की पोटातल्या उंदराने थेट कुस्ती सोडून डीजेवर नाचायला सुरुवात केली. आता पोटात इंधन गेल्यावर पाय जागेवर कसे थांबतील? अजिबात नाही. अंगात संचारासारखे सगळे नाचायला लागले. भावानं मुंबई सुटली नाही तोच अलिबाग बसमध्येच अवतरलं होतं. गाणी गात एकमेकांचे पाय ओढत कधी अलिबाग गाठलं खरंच समजलंच नाही. चला फायनली अलिबाग आलं. बॅगा टाकल्या रूममध्ये आणि थेट धाव घेतली स्विमिंग पूलमध्ये. कधी गाडी बंद, बेडूक बंद, मासा बंद, कधी डुबकी मार. पाण्यात सगळ्यांचा वेगळाच ठिका सुरू होता. पैसे घेणार कोण पोहतंय, कोण बुडतंय, तर कोण पाण्यात तोल सांभाळत रील्स बनवण्यात बिझी आहे. इथे रील्स बनवणारे पाण्याचे थेंब उडवत पोज देत होते, तर काही अतिउत्साही नमुने थेट पाण्यात टायटॅनिक सारखे उड्या मारत होते. पण फॅमिलीचे वीर गप्प बसू का, तिथेही गोविंद आठवलाच. काय मग भावा, थंडी वाजते, मग थंडीची जिरवायला चला लावूया मानवी मनोरे. थर थर सर सर गोविंदा आला रे आला.
हे बंद कसं करायचं? काय हे बंद कसं आहे? बंद नका करू, अजून काढायचं आहे ते एडिट करता पाण्यात एकमेकाचे पाय उडत डुबक्या मारत सगळ्यांनी स्वतःच्या वयाची आयशी तैशी केली आणि मनसोक्त लहानपण जगून घेतलं. मग आली ती खास रात्र, नाव्याचा वाढदिवस. पण सगळं एकदम टॉप सिक्रेट. Happy birthday, Navya. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Navya. तिला जेव्हा सरप्राईज कळलं ना, बापरे, तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि चमक गगनात मावेल अशी झाली होती. केक कापला, नावाचा बर्थडे दणक्यात साजरा केला आणि रात्री परत एकदा गँगचा दंगा सुरू झाला. पण थांबा, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. केक कापून झाला आणि रात्री सुरू झाला फॅमिलीचा वर्ल्ड कप म्हणजेच हौजी. फुल हाऊस कोण मारणार याची चुरस भारत पाकिस्तान मॅचपेक्षा जास्त होती. आणि सकाळी उठून काय झालं, डोळे चोळत थेट डायनिंग टेबलकडे धाव घेतली. कारण तिथे आमची वाट पाहत होता एकदम गरमागरम झणझणीत तरीदार आणि वाफळलेला मिसळपाव. हा असल मिसळपावचा नाश्ता दाबून झाल्यावर आम्ही निघालो थेट पाण्यात.
रिसॉर्टच्या त्या झाडाला बांधलेल्या पाण्यावर बसून जेव्हा आम्ही झोके घेत होतो ना, तेव्हा खरंच आठवलं लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपणीच्या सगळ्या कुलचट आठवणी ताज्या झाल्या. वय विसरून सगळे 5-5 वर्षाचे झाले होते. हा म्हणून ती कामं करते ती येत नाही ना त्या पाण्यामध्ये, म्हणून तिला ही मावशीला नाही. ते ओला असतो ना, हे ओला असतात ते खाली टाकतात. तुला शूटिंग करतायत काय, बोलू नकोस. त्याच्यात ते ते मला खालीत नेऊन दगड ठेवून चिखलामध्ये ठेवून ना, इथे सर्कलला राहायची, दगडात ठेवायची, दगड ठेवून ठेवायचे वर. तेव्हा शिकली होती मी पण. गावचं करायचं मी पण हुशार. किती त्याच्यापासून ही बेकार आहे त्या काय. गरम गरम हे ताडी माडी वाटते. चालतं. ए फोटो नावाचं कोणी काय. तर मंडळी, आजच्या या ऑपरेशन अलिबागमध्ये काय नव्हतं. भरपूर मस्ती होती, धमाल गेम्स होते, भन्नाट डान्स होता, पोटपूजेचा राडा होता, सकाळी सकाळी मिळालेला झणझणीत मिसळपाव आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे गोड क्षण होते. तुम्हाला आमची राडा पिकनिक आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, पोट फुटेपर्यंत खात राहा आणि फिरत राहा, कारण खाशील तर फिरशील. बाय बाय, धन्यवाद.